जय आदिवासी मित्रांनो, मा बापूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय हिंडाय दाऱ्या घाटामध्ये. दाऱ्या घाट आंबोलीला येतो, जुन्नरमधून आम्ही निघालोय आता. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, मस्त दाऱ्या घाट बघण्यासारखं आहे. आणि जाताना पण तुम्हाला दाखवून बऱ्यापैकी शूटिंग. आणि तिथे गेल्यानंतर बघू आपण नुसता फिरून येणार आहे. जर काही भाज्या किंवा खेकडी बिकडी जर मिळाल्या तर त्या नंतरची गोष्ट आहे, नंतर बघू. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला मग बघा, ध्रुव आहे, शिल्पा आणि आम्ही तिघा जण निघालोय. रेनकोट घेतला बॅगीमध्ये, माझ्या जर्किंग आत्ताच घातलाय कारण वरती पाऊस आहे. पण बघू पाऊस आल्यानंतर. ध्रुव इकडे बघ, पाऊस आल्यानंतर आपण रेनकोट घालू. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता आम्ही आपटाळ्यामध्ये आलोय आणि इकडं वरती आहे ना आंबोली पाऊस दिसत. इंगळून आंबोली हे भागात आहे ना पाऊस दिसत जोरात. तर आता आपण इथं रेनकोट घालून घेणार आहे. म्हणजे रेनकोट वरती घातलंय तर हे दोघांनी रेनकोट घातला नाही तर ते आता रेनकोट घालणार आणि मग इथून आपण पुढे निघणार आहे. बघा मग तुम्हाला आता पाऊस दाखवतो पुढं. हे राहा मित्रांनो, पाऊस बघा वरती इंगळून आंबोली हे भागात बघा पाऊस आहे. इकडे सतत पाऊस असतो.
राहतं इकडं पावसाळ्यात. तुम्ही म्हणजे कधी आले नसाल तर नक्की या इकडं. पावसाळ्यात आहे ना नक्की इकडं हे सह्याद्री रांगेत फिरत जा. आंबोली घाट असेल. भात लावून चालू आहे. मित्रांनो आता आपण इथं म्हणजे गाड्या लावायची या ठिकाणी आपण पोहोचलोय. बघा माझ्या मागं गाड्या दिसतील तुम्हाला तिकडं बऱ्याचशा गाड्या. तर आपल्याला आता जायचं इकडं दाऱ्या घाटाकडं. तर चला मित्रांनो गाडी आपण इथंच लावले गाडी. तर आता निघू घाटाकडं. धुका बघा ना. शिल्पा काय करीत आहे खेकड गरवीते ती बेलखडी. तुम थोडासा आपल्याला हे टेकडी चढून जायला लागेल आणि मग पुढं बघू. हा चल खेकड मिळाला. हा इथून आपल्याला आता चढून जायचं तिथे. हे
इकडे काय निपार टू व्हीलर आणल्या. चल चल काय नाही जवळच आहे. चल ध्रुवा काय नाही चल. चला चला चल नाचा. हे चल चल ध्रुवा तिकडून आल्यावर बघू आपण. चल 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 चल. मित्रांनो नजारा बघा ना काय मस्त दिसत आणि तरी धबधबा आवड निघाले नाही बरं का. हे चला चला लवकर ये. मित्रांनो बघा तिकडे दिसत का तो धबधबा. तिकडे जायचं आहे आपल्याला दाऱ्या घाट धबधबा. तर चला मग जवळच आहे. काय का खेकडी बाळा आपण धबधबे जाऊन या आणि मग खेकडी बघू. चला 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 चला. ध्रुवा चाललाय खेकडी गोळा करीत. चाल इकडून हेरा ना दुका कावडा भारी दिसत हेरा. दुका असा खाली उतरतो पार डोंगर काही दिसत नाही. मित्रांनो इकडं पाऊस सारखं येतो बरं का. अरे चला खेकडीवाल्यांनो यांचं चाललंय खेकडी बाहेर काढल्या बेलखड्या गिरद्या टाळ्या ज्या मिळतील त्या धरायचं काम चाललंय. चला चला चला. तिकडून आले होते ना खेकडी. धबधब्याकून आला का धरवाला खेकडी. चला 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 चला. टोपी थोडीशी पुढंच राहू दे बरं का म्हणजे कोण नाही भेटणार. बघा ध्रुवाने ह्या खेकडी धरल्या. खेकडी किती लांब. चला चला चला. मित्रांनो बघा धबधबा जवळ दिसायला लागला. माणसं दिसतात तिकडं. आपण आता पार धबधब्याच्या जवळ आलोय. एक 5 मिनिटात आपण पोहोचणार आता तिथं. हो 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 तो तिकीला बघा धबधबा कसला दिसतो. चला चला चला. चल चल जाऊ दे. सावकाश सावकाश. ए भागावाल्या. इकडून इकडून. मित्रांनो आता आपण धबधब्याच्या फार जवळ आलो.
धबधब्याच्या फार जवळ आलोय. इकडे माय माग तुम्हाला धबधबा दिसत आहे. पाहुणा किती वातावरण आहे. हा 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 हा. आता हे बघा आता आपण पोहोचलोय दाऱ्या घाटात. दाऱ्या घाटात हे धबधबा. इकडे पाणी जरा कमी आहे. इथे लहान चांगला आहे. पाणी चांगलं आहे त्याला. तर आता आपण निघणार आहे घरी. मित्रांनो, आता आम्ही निघणार आहे घरी. लांबूनच आपण धबधबा बघितलाय, जवळ काय गेलो नाही. ध्रुव आहे त्याच्यामुळे आपण काय धबधब्यात गेलो नाही. काय हा हा खेकडी धरून जाऊ. ध्रुवा सांगतो खेकडी धरून जाऊ. तर आता आम्ही निघणार आहे घरी. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात आहे ना, इकडे आमच्या इकडे फिरण्यासारखं भरपूर जागा, भरपूर पॉइंट आणि एकदम मस्त वातावरण असतं. दारे घाट असन किंवा नाणे घाट असन, कांचन वॉटरफॉल असन किंवा काळू वॉटरफॉल असन, माळशेज घाट असन, असं भरपूर पॉइंट. हरिश्चंद्रगड असन, भंडारदरा आपल्याला इथून लांब पडत म्हणा जुन्नर पासून, पण हे सह्याद्री भागामध्ये ना भरपूर असं पॉइंट बघण्यासारखं. तर अवश्य इकडे या. तुम्ही कधी फिरायला आले तर पावसाळ्यातच या पण. आणि फिरताना थोडीशी काळजी घ्या, कारण अचानक पुढं ढगफुटी झाली तर झुऱ्यांना पाणी बिणी जास्त येतं. त्याच्यामुळं आपल्या बरोबर जर बायका पोरा असतील तर काळजी घ्या. जास्त काय पाण्या बिण्यात काय उतरू नका, घुसू नका. आणि कड्या, कोकण कडा वगैरे असेल तर कड्या कपऱ्यांवर किंवा धबधब्यान खालून जास्त वेळ काय बसू नका. तर चला मित्रांनो, आता निघतो आम्ही घरी. आणि माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जय आदिवासी, जय जोहार.